एक उपेक्षित म्हटल्यापेक्षा सोशो इकॉनॉमिकल याही सगळ्या मापदंडांच्या सोबत किंबहुना ऐवजी एक परिस्थिती जी आहे, सामान्य परिस्थिती किंवा शोषणावर आधारित व्यवस्था, त्यातून काँग्रेसच्या काळामध्ये आरक्षण दिलं गेलं. ते पुढे त्याचं काय झालं आपण सर्वजण जाणतो. आंदोलन पुढे सुरू राहिलं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून हा प्रश्न जो आहे हा पुन्हा एकदा ऐरणीवर आला, उचलला गेला. त्यांनी देखील तळागाळातील मराठा समाजाच्या ज्या वेदना आहेत आणि त्याची जी उपेक्षा आहे ती अधोरेखित करत असताना या आरक्षणाच्या एकंदर मोहिमेचं नेतृत्व केलं आणि त्याकरता उपोषणाला बसणे, घरादारावर तुळशीपत्र ठेवणे इथपर्यंत हा संघर्ष त्यांनी पुढे रेटत आणला. मागच्या वेळेस जेव्हा हे सरकार वेगळ्या चेहऱ्याचं मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा बसलेलं होतं, जेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते, मुंबईच्या वेशीवरूनच नवी मुंबई या ठिकाणून गुलाल उधळून आंदोलकांना त्यावेळेस वापस पाठवलं आणि आरक्षण मिळालं अशी एक आवई ठोकल्या गेली आणि त्यावेळेसही कुठेतरी मराठा समाजाची ही फसवणूक झाली. दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका ज्या लागल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 7 दिवसाच्या आत आम्ही आरक्षण देऊ, मराठा आरक्षण देऊ अशा प्रकारचा घोषणा केली. त्यांचा तसं मॅनिफेस्टो देखील तशाच प्रकारचा पद्धतीचा होता. त्यामुळे मुळात शिंदेच्या काळात मिळालेलं आरक्षण आणि फडणवीसांच्या काळात त्यांनी केलेली घोषणा या दोघांच्या अनुषंगानं हा प्रश्न यापूर्वीच कुठेतरी हा मार्गी निघायला पाहिजे होता. मात्र फडणवीसांना सातत्याने समाजामध्ये भांडणं लावण्याची, माणसामध्ये भांडणं लावण्याची एक खोड ही देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे. धनगर समाजाला 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल अशी घोषणा केलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचे शब्द जे आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही. त्यांच्या ज्या घोषणा आहेत या घोषणा फोल ठरण्याच्या अनेक उदाहरणं ही समोर आलेली आहे. धनगर समाजाची घोषणाच असेल, मराठा आरक्षणाचं असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन इथपर्यंत आलंय आणि या सर्वातून सर्वांना घेऊन पुढे चालणारी एक भूमिका असली पाहिजे आणि ती असताना या आंदोलनाला विन विन सिच्युएशन निर्माण करणे सरकारचं काम होतं. करिता सर्व विरोधी पक्षही या मुद्द्याला राजकीय नसल्यामुळे, सामाजिक असल्यामुळे एकत्र घेता आले असते आणि घेता येतीलही. विन विन परिस्थिती म्हणजे काय, तर ओबीसींना देखील आपल्याला त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आणि मराठा समाजाचे देखील अधिकार देत असताना त्यांनाही आरक्षण द्यायचे. ही विन विन पोझिशन ही असायला पाहिजे होती. मात्र या सर्वातून अजून स्पष्टता येणं अद्यापपर्यंत बाकी आहे. या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं जे झालं ते या आंदोलनाची परिस्थिती ही होऊ नये. देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने कारस्थान आणि त्यांचा कावा जो आहे तो ज्ञात आहे. त्यामुळे या आंदोलनाची परिस्थिती ही अण्णा हजारेच्या आंदोलनासारखी होऊ नये अशा प्रकारची देखील एक या निमित्तानं आमची अपेक्षा आहे. आणि मुद्दा जो आहे की यामध्ये मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता या कालच्या एकंदरीत निर्णयाच्या माध्यमातून ही असू शकते. त्यामुळे यातली स्पष्टता आणणं अद्यापर्यंत फार आवश्यक आहे आणि या संदर्भामध्ये मुळात जो काँग्रेसची आमचा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाच्या अनुषंगानं तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, हिमाचल असेल, इथे जात न्याय जनगणना ही याची प्रक्रिया जी आहे ही नुसती सुरूच झालेली नाही, तर त्याच्यानुसार कारवाई देखील सुरू झालेली आहे. सरकारने अर्थात तेलंगाना के सरकार ने ओबीसी के लिए 42% आरक्षण की घोषणा अपने राज्य में वहां की है. इसलिए हैदराबाद गैजेट का जब उल्लेख महाराष्ट्र के मुख्यमंत्री कर रहे हैं तो क्या वो तेलंगाना सरकार का जो रुख है और उन्होंने जो जाति न्याय जनगणना की उसकी हिमायत सिफारिश करके उस तरीके से वो कोई फैसला लेने वाले हैं या हमेशा से जो एक उनका जुमलेबाज जो स्वभाव है उसी को लेकर वो आगे जाने वाले, ये एक शक उनके हर कदम से पैदा होता है. चलो, थैंक यू.